रामकृष्ण हरी. कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा. आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प, ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ. इथे पाठीमागे आहे दर्शन बारी. नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील 50 फूट डीपी रोड. संपूर्ण प्रोजेक्टमध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स, प्लॉट डिमार्केशन, प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन. संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड, ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस. चला तर मग आत्ताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट, तेही अगदी माफक दरात. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा. माळशिरस विधानसभा मतदारसंघातून भाजपने पुन्हा एकदा उमेदवारी देत विद्यमान आमदार राम सातपुते यांना महायुतीच्या माध्यमातून मैदानात उतरवलंय. 4 महिन्यांपूर्वी भाजपने आमदार राम सातपुते यांना सोलापूर लोकसभा मतदारसंघातून मैदानात उतरवलं होतं. त्यावेळी जवळपास 83,000 मतांनी राम सातपुते यांना पराभवाचा सामना करावा लागला. तर इकडे माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीच्या तिढ्यामुळे मोहिते पाटील यांनी भाजपला रामराम ठोकत तुतारी हाती घेतली. त्यामुळे या मतदारसंघाची समीकरणे बदलली आहेत. अशातच लोकसभा निवडणुकीवेळी मागील 25 ते 30 वर्षापासून मोहिते पाटील विरोधक अशी प्रतिमा असलेले उत्तम जानकर आणि मोहिते पाटील हे एकत्र आले आणि मोहिते पाटील यांनी उत्तम जानकर यांना विधानसभेच्या वेळी पाठबळ देऊ अशी ग्वाही दिली होती. आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उत्तम जानकर यांना उमेदवारी देखील जाहीर झाली आहे. त्यामुळे या माळशिरस विधानसभा मतदारसंघात तुतारीचे उमेदवार उत्तम जानकर यांच्या विरोधात भाजप कोणाला मैदानात उतरवणार याची मोठी उत्सुकता या मतदारसंघातील महायुतीच्या समर्थकांना लागून राहिली होती. भाजपने पुन्हा राम सातपुते यांना संधी दिली आणि उमेदवारी अर्ज दाखल करताच राम सातपुते यांच्या वाहनांचा ताफा या मतदारसंघात झंझावाती गावभेट दौरे करताना दिसून आला. मागील 5 वर्षाच्या कालावधीत या मतदारसंघाचे आमदार म्हणून केलेली विकास कामे जनतेसमोर मांडत राम सातपुते हे पुन्हा विधानसभेत पाठवा असा आशीर्वाद मागताना दिसून येत आहेत. शुक्रवार दिनांक 1 नोव्हेंबर रोजी आमदार राम सातपुते यांनी कणेर, जाधववाडी, भांब, त्याचबरोबर जळभावी, गोरडवाडी यासह विविध गावांना भेटी देत मतदारांशी संवाद साधलाय. तर माळशिरस येथे उभारलेल्या स्वागत कमानीचे लोकार्पण आमदार राम सातपुते यांच्या हस्ते करण्यात आलंय. या प्रसंगी डॉक्टर आप्पासाहेब देशमुख, BY राऊत, ॲडव्होकेट शरद मदने, हनुमंत सूळ, रमेश पाटील, सोपान नारनवर, धर्मा माने, बाळासाहेब सरगर, विजय गोरड, सचिन पिसे, ॲडव्होकेट राहुल लवटे, सागर ढवरे, संभाजी माने, शिवराज पुकळे आदी मान्यवर उपस्थित होते. आता आपण माळशिरस तालुक्यात आहोत. भाजपने पुन्हा एकदा विद्यमान आमदार राम सातपुते यांना विधानसभेची उमेदवारी दिलेली आहे. पुन्हा एकदा मैदानात उतरलेला आहे. पक्षादेश मानून, शिरसावद्य मानून लोकसभेचा गड सर करायला ते गेले होते. पक्षाचा आदेश माझ्यासाठी महत्त्वाचा आहे असं ते म्हणत होते. त्याच वेळी या मतदारसंघात बाबत देखील भूमिका मांडताना मला जो पक्ष जबाबदारी सोपवेल ती मी प्रामाणिकपणे पार पाडेल अशी ग्वाही देताना ते लोकसभेवेळी दिसून येत होते. आता पुन्हा ते जनतेसमोर जात आहेत. साहेब, तुम्ही जनतेसमोर जात आहेत, पुन्हा एकदा मतं मागण्यासाठी, जनतेचा आशीर्वाद मागण्यासाठी जात आहे. आज मागील 5 वर्षाच्या कालावधीमधील केलेली कुठली विकास कामे प्राधान्याने जनतेसमोर मांडत तुम्ही जनतेला आशीर्वाद मागत आहे? माळशिरस तालुक्यातली निवडणूक या ठिकाणी एक कामाचा माणूस विरोधात त्या ठिकाणी समोरचा उमेदवार अशा पद्धतीचे आहे. आणि तालुक्यामध्ये या ठिकाणी वेगवेगळे विकास कामं केलेत. रस्त्याची कामं असतील, आरोग्याची कामं असतील, सामान्य जनतेचा आमदार, आमदारांचा जनता दरबार या भोवताली ही निवडणूक होतीये. आणि समोरचा उमेदवार विचार करता त्या ठिकाणी माळशिरस तालुक्याच्या जनतेने ठरवलेलं आहे की कोणी कुठेही असो या ठिकाणी कामाच्या माणसाला मतदान करायचं. अनेक कार्यकर्त्यांना, अनेक सामान्य जनतेचे वेगवेगळी कामं करण्याचं पुण्य माझ्या नशिबी असल्याने निश्चित
माळशिरस तालुक्यातली जनता मला आशीर्वाद देईल आणि मला विश्वास आहे एक मोठ्या मताधिक्याने आमचा विजय होईल. माळशिरस तालुक्यातील मागील 5 वर्षाच्या कालावधीमधील कुठली विशेष करून विकास कामे तुम्हाला अधोरेखित करावीशी वाटतात? नाही, माळशिरस तालुक्यामध्ये आपण जर सांगायचं झालं तर तालुक्यामध्ये जवळजवळ एक 700 कोटी रुपयाचे रस्ते आपण केले. या ठिकाणी माळशिरस तालुक्यामध्ये तालुक्याचं ठिकाण म्हणून आपण माळशिरसला एक मोठं विश्रामगृह मंजूर केलं, पेलूला विश्रामगृह मंजूर केलं. माळशिरसमध्ये हे सगळे नॅशनल हायवेची कामं आमच्या काळामध्ये झाले. या ठिकाणी माळशिरस तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आरोग्य सेवा करण्याचं भाग्य मला लाभलं. त्यामुळे अशा अनेक कामं आहेत. कामं सांगायला जर गेलं तर त्या ठिकाणी तालुक्यातलं असं एकही गाव नाही की ज्या गावामध्ये मी 3 कोटीच्या आत निधी दिला, असं एकही गाव नाही आहे. माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागातील 22 गावं आहेत ज्या ठिकाणी पाण्याचं दुर्भिक्ष होतं. वर्षानुवर्ष पाण्याची अडचण त्या गावांना होती असं म्हटलं जात होतं. याबाबत मागील 5 वर्षात काय कारवाई झाली? निश्चित आमच्या सरकारने त्या ठिकाणी मागच्या 5 वर्षामध्ये या 22 गावाची या ठिकाणी त्याचा DPR बनवला आणि 22 गावं हे दुष्काळी गावं जे आहेत त्याला नीरा देवधरच्या प्रकल्पाअंतर्गत त्याचा समावेश केला. त्याची सुधारित प्रशासकीय मान्यता सुद्धा आमच्या सरकारने काढली आणि काम सुद्धा फलटणकडून सुरू झालंय. भविष्यात या 22 गावातील माळ रानावरती निश्चित मला विश्वास आहे भाजपा महायुतीचं सरकार येणार आहे आणि त्याच्या जोरावरती आम्ही या 22 गावामध्ये पाणी आणू आणि इथल्या जनतेची तहान भागू, हा मला विश्वास आहे. माळशिरस तालुक्यातील विरोधकांची गावे अशी काही ओळख असलेल्या गावांवर विकास कामांबद्दल बाबत अन्याय होतोय अशी भावना वर्षानुवर्ष दिसून येत होती. यातूनच माळशिरसची प्रत्येक विधानसभा निवडणूक ही चुरशीची होताना दिसून येत होती. कधी एकतर्फी निवडणूक वाटत नव्हती. गेल्या वेळी तुम्ही त्याचा अनुभव घेतलेला आहे. त्यापूर्वीही खंडागळे हे नौके उमेदवार असतानाही त्यांच्या चप्पल या चिन्हावर 70,000 इतकी मतं या तालुक्यातील जनतेने दिली होती. आता या विधानसभेत देखील जनतेची तीच भावना कायम राहील असं तुम्हाला वाटतं? यावेळेस तशी भावना नाही आहे. यावेळेस तालुक्याच्या पश्चिम भागाचा विकास झालाय, पूर्व भागाचा विकास झालाय, माळशिरसचा विकास झालाय, सगळ्या शहरांमध्ये निधी टाकलाय. त्याच्यामुळे लोकांची भावना विकास नाहीये म्हणून नाही, विकास झालाय म्हणून लोक कामाच्या माणसाच्या मागे मतदान करतील. तालुक्यातला पश्चिम भाग असो, पूर्व भाग असो, कुठलंही गाव असो, मोठ्या प्रमाणामध्ये निधी देण्याचं काम मागच्या 5 वर्षात केलंय आणि मला विश्वास आहे या कामाच्या जोरावरच माळशिरस तालुक्याची जनता कामाच्या माणसाला मतदान करेल. या ठिकाणी हा मला विश्वास आहे. माळशिरस तालुक्यात यावेळी तुमच्या सोबत मोहिते पाटील नाहीत आणि तुमच्या विरोधात लढलेले जानकरही त्यांच्या समवेत आहेत. ते तुमचे प्रतिस्पर्धी म्हणून मैदानी उतरत आहेत. अशा वेळी तुम्ही त्यांना आव्हान समजता का आणि तुमचा जास्त विश्वास आणि भरोसा कोणावर आहे? आगे आगे देखो होता है क्या.